अकोला शहरातल्या जुने शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आज दुपारी घटना घडलेली आहे की इथे बॉम्ब सापडल्याची अफवा या ठिकाणी पसरली होती। आपण त्याच परिसरामध्ये आहोत। जुन्या शहरातल्या या मारुती नगरमध्ये आपण या ठिकाणी आहोत। याच ठिकाणी नालीचं खोदकाम जे सुरू आहे, माझ्या मागे तुम्ही पाहू शकता की ही जे आहे हे नालीचं खोदकाम सुरू होतं आणि याची माती जी आहे ती माती या ठिकाणी टाकलेली होती आणि ती माती जी आहे या ठिकाणी आज शेजारचे जे राहणारे गृहस्थ होते त्यांनी माती उचलली असता त्यांना बॉम्ब सारखं आढळून आला आणि त्या ठिकाणी त्यांनी मग ती तक्रार पोलिसांना त्याची माहिती दिली आणि या ठिकाणी पोलीस आणि त्यांचं पथक या ठिकाणी येऊन त्यांनी ते बॉम्ब जो होता ताब्यात घेतलेला। आपल्यासोबत या परिसरातील नागरिक आहेत, नेमकं त्यांनी ज्यांच्याकडे त्यांनी सकाळची माती काढली आणि ज्या ठिकाणी परिसरातील लोक होते आपल्यासोबत या ठिकाणी नागरिक आहेत त्यांनी जाणून घेऊया। मला सांगाल की दादा, मला सांगाल नेमकं या ठिकाणी कुठला परिसर आहे आणि नेमकं काय घडलं, तुम्हाला काय आढळून आलं का सकाळ? हा मारुती नगर जुने शहर हा परिसर आहे, बाळापूर रोड। सकाळी हे नालीची माती जे रोडवर आली होती ते साईडला करताना असा हँड बॉम्ब सारखं मला वाटलं। त्यामुळे मला थोडी शंका आली की हा खरोखरच असली बॉम्ब आहे। तो घेऊन मी जुने शहर पोलीस स्टेशनला 8:30 ते 9च्या दरम्यान जमा केला। काय वाटतं तुम्हाला, नेमकं बॉम्ब आहे की ग्रेनेड आहे, काय वाटतं? ग्रेनाइट, हँड ग्रेनाइट आहे असं वाटतं मला। आपल्यासोबत अजून या ठिकाणी काही या परिसरातील नागरिक आहे, दादा मला सांगाल नेमकं काय होतं सकाळी तुमच्या पाहिलं काय होतं म्हणजे आणि कुठला एरिया आहे, ते नेमकं काय काम चालू होतं या ठिकाणी? या ठिकाणी हा मारुती नगर जुने शहर एरिया आहे। इथं म्हणतात की बॉम्ब सापडला। मी नाही बघितला बॉम्ब, माझ्या वेळेला बघितलंच नाही बॉम्ब आहे। एक चर्चा आली, मला फोन आले खूप सारे की तुझ्या घरासमोर बॉम्ब सापडला। मग मला माहित पडलं की तू बॉम्ब पहिला अजिब बोला। मी यांना विचारलं, हे म्हणे हो काहीतरी आहे म्हणे, बॉम्ब सारखा आहे म्हणे, जर पिक्चर मध्ये दाखवला पण तसाच होता। मी काय केलं तर हे मध्ये मी पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेलो। हे आमच्याकडे नालीचं काम चालू आहे, होऊ शकते याच्यात असणार किंवा कोण आणून लपवला, आता हे नाही सांगू शकत तिथे बॉम्ब कसा आला इथं। हे होतं मारुती नगर मध्ये परिसरातील नागरिक जे आहे ते भयभीत झालेला आहे। नेमकं बॉम्ब आहे की ग्रेनेड आहे हे तर पोलीस तपासानंतर येणार आहे, पण या परिसरामध्ये बॉम्ब सापडण्याच्या अफव्यामुळे या परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। गणेश सोनटे, मराठी, अकोला। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।